अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. कारण की तुम्ही जर ही गोष्ट पाळली किंवा तुम्ही जर हा नियम पाळला किंवा तुम्ही जर ही गोष्ट आत्मसात केली तरच तुमच्या इच्छा स्वामी सेवेत आल्यावर पूर्ण होतील. नाहीतर तुम्ही कितीही स्वामी सेवा करा, कितीही स्वामींपुढे नवस करा, डोकं आपटा, तरीही तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला ही एक गोष्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि ती गोष्ट आत्मसात करणं, ती गोष्ट पाळणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. बघा, सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे असा की बरेच जण आहे ना स्वामींच्या सेवेमध्ये फक्त नियमांना घाबरून येत नाहीत की नको बाबा किती कडक नियम असतात स्वामी सेवेचे आणि एखाद दिवशी जर आपल्याकडनं सेवा घडली नाही तर आणि रोज स्वामींची सेवा करावीच लागते. म्हणजे खूप गैरसमज आहेत मनामध्ये आणि त्या गैरसमजांना घाबरूनच बरेच जण स्वामी सेवेमध्ये येत नाही. त्यांना असं वाटतं की खूप कडक नियम आहेत स्वामींची, स्वामी सेवेत आल्यावर आपल्याला त्या नियमाचं पालन करावंच लागेल तरच आपल्या इच्छा पूर्ण होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामी सेवेत यायचंच नाही. आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामी सेवा कशी करायची, आम्ही स्वामी सेवेत येऊच नाही का. तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे की आम्ही खूप सेवा करतो पण आम्हाला अनुभवच येत नाही. बघा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील आणि तुम्हाला ही एक गोष्ट माहीत असणं तितकंच गरजेचं आहे आणि ती पाळणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. बघा, तुम्ही जेव्हा स्वामी सेवेत येता, आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आधी मी तुम्हाला हे सांगते की तुम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे ना, तर तुम्हाला नियमांना घाबरून जर तुम्ही स्वामी सेवेत येत नसाल तर ती सगळ्यात मोठी चूक तुम्ही करत आहात. बघा, स्वामी सेवेत आल्यावर कोणताच असा नियम नाही ज्याला तुम्ही एवढे घाबरत आहात. फक्त संकल्पयुक्त सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला नियम असतात. नियम असतात पण एवढे घाबरण्यासारखे नियम अजिबात नाही आहे. आणि बघा, नियमांपेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे तुमची भक्ती महत्त्वाची आहे, तुमची सेवा महत्त्वाची आहे. बघा, तुमच्या मनात जर भक्तीच नाही आहे, म्हणजे बघ स्वामींबद्दल प्रेम नाही किंवा स्वामींविषयी तुम्हाला म्हणजे फक्त तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामी सेवेत आलेले आहात. तुम्हाला जसं वाटतंय की स्वामी सेवेचे एवढे अनुभव लोकांना येतात, मग माझी पण इच्छा पूर्ण होईल आणि याच आशेने तुम्ही जर स्वामी सेवा सुरू करत आहात आणि तुम्हाला जर असं वाटतं की मला फक्त माझी इच्छा पूर्ण करायची आहे म्हणून मी स्वामी सेवा करणार आणि तुम्ही मग किती पण नियम पाळा, तुम्ही जर स्वामी सेवा फक्त तुमच्या इच्छेसाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही करत आहात. आणि बघा, प्रत्येकजण आपल्या सांसारिक अडचणी सोडण्यासाठीच येत असतो. त्यात काही वाईट नाही की आपल्या प्रत्येकाच्या इच्छा असतात त्या आपल्याला पूर्ण व्हाव्या असं वाटत असतं, आपल्या सांसारिक अडचणी दूर व्हाव्या असं वाटत असतं आणि आपण स्वामी सेवेत येत असतो. त्यात काही वाईट नाही, पण फक्त मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला स्वामी सेवा करायची आहे आणि एकदा स्वामी सेवा माझी इच्छा पूर्ण झाली की मी परत स्वामी सेवा कदाचित करणार पण नाही. असे पण भक्त आहेत की ज्यांना असं वाटतं की मी फक्त माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींची सेवा आता सुरू करणार आहे. बाकी तुमच्या मनामध्ये स्वामींबद्दल काही स्थान नाही. मग तुम्ही स्वामींच्या त्या सेवेचे कितीही नियम पाळा, स्वामींच्या त्या सेवेमध्ये तुम्ही कितीही काटेकोरपणे नियम पाळा, पण तुमच्या मनात जर स्वामींबद्दल काही प्रेम नाही, तुमच्या मनात भक्तीच नाही, तुम्ही ती सेवा फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी करायची म्हणून करायची, कस तरी वाचायचं, आता हा ग्रंथ वाचायला सांगितला आहे म्हणून तो कस तरी वाचायचा म्हणून वाचायचा, तर तुमची ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. मग तुम्ही कितीही काटेकोरपणे नियम पाळा, पण तुमच्या मनात स्वामींबद्दल प्रेम आहे, तुमच्या मनात स्वामींबद्दल भक्ती आहे, तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे, मग तुम्ही एक जरी नियम पाळला नाही तरीसुद्धा स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतातच. लक्षात ठेवा, फक्त संकल्पयुक्त सेवेमध्ये आपल्याला नियम पाळायचे असतात. इतर दिवशी आपण जेव्हा रोजची जी नित्यसेवा करतो त्यात काहीच नियम नाही. त्यात फक्त एकच नियम आहे की ज्या दिवशी आपण मांसाहार करणं त्या दिवशी आपल्याला नित्यसेवा करायची नाही आहे
आणि हाच एक नियम आहे. बाकी नित्यसेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता. फक्त दुपारी आपण 12 ते 12:30 कोणतीच सेवा करत नाही, कारण तो काळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ आहे. मग नित्यसेवेमध्ये काहीच नियम नाही आहेत. फक्त तो एकच नियम आहे, मांसाहार ज्या दिवशी करणार त्या दिवशी सेवा करायची नाही. मग मला सांगा की कोणते कडक नियम आहेत स्वामी सेवेमध्ये आणि तुम्ही कोणत्या नियमांना घाबरून सेवेमध्ये येत नाहीत. ही तुमच्या मनात जो काही गैरसमज असेल ना, बघा भरपूर अशा अंधश्रद्धा पण आहेत की फक्त स्वामींना चाफा आवडतो ना, मग स्वामींना फक्त चाफाच व्हायचा, बाकी दुसरं कोणतंच फूल स्वामींना व्हायचं नाही, मग स्वामी आपल्याला प्रसन्न होतील. असं काही असतं का? स्वामींना तुमच्याकडनं काही हवं आहे का? तुम्हाला तुम्ही स्वामींना चाफा व्हा, गुलाब व्हा, काय झेंडू व्हा, काही व्हा, पण तुमच्या मनात जर स्वामींबद्दल भक्तीच नाही आहे, तुमच्या मनात काहीतरी कपट आहे, तुम्ही बाहेर तुमचे कर्म वाईट आहेत, तर स्वामींना तुम्ही काहीही करा, स्वामींना तुम्ही कितीही प्रकारचे नानाविध प्रकारचे नैवेद्य दाखवा, फुलांचा हार चढवा, काहीही करा, सोनं चांदी घाला, पण स्वामी तुमच्या इच्छा कधीच पूर्ण करणार नाहीत. पण बघा, तुम्ही फक्त सेवा करा, तुम्ही फक्त मनापासून स्वामींची भक्ती करा, स्वामींवर विश्वास ठेवा, बाकी तुम्ही स्वामींना काहीच देऊ नका तुम्ही पंचपक्वानाचा नैवेद्य देऊ नका, तुम्ही स्वामींना फूल वाहू, काहीच करू नका. पण तुमच्या मनात जर स्वामींबद्दल अपार भक्ती, निस्सीम तुमची भक्ती असेल, तुमचा स्वामींवरचा विश्वास हा अतूट असेल, जे स्वामींना समजतं की माझा हा भक्त माझी किती मनापासून भक्ती करतो, तेव्हा तुम्ही स्वामींना काहीही अर्पण करू नका, तरीसुद्धा स्वामी तुमच्या प्रत्येक वेळेस सोबत असतात. स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात आणि सदैव तुमच्या पाठीशी स्वामी असतात. लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहीत असेल की स्वामींच्या अंगावर, तुम्ही स्वामींना कधी असं सजलेलं वगैरे पाहिलं आहे का? स्वामींच्या अंगावर फक्त लंगोटी असायची आणि स्वामी नेहमी म्हणायचे की या विश्वाची किंमत माझ्या लंगोटी एवढी सुद्धा नाही आहे. स्वामींच्या हातामध्ये ब्रह्मांड आहे. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे. स्वामींना आपली जर एखादी इच्छा असेल, आपली इच्छा स्वामींसाठी काय आहे? एकदम किरकोळ, स्वामी ती क्षणात पूर्ण करू शकता. पण बघा, आपली इच्छा पूर्ण करताना आपले कर्म आडवे येत असतात, आपली इच्छा पूर्ण करताना आपले प्रारब्ध आडवे येत असतात. आपली इच्छा पूर्ण करताना स्वामी हे पण बघतात, आपले जर कर्म चांगले आहे, प्रारब्ध चांगले आहे, तर स्वामी हे पण बघतात की माझ्या भक्ताला त्याची जी ही इच्छा आहे ती जर मी पूर्ण केली तर त्याला भविष्यात काही त्रास होणार तर नाही ना या गोष्टीमुळे, हे पण स्वामी बघतात. आणि मग तीच गोष्ट स्वामी आपल्याला देतात, ज्यामुळे आपल्याला कधीही त्रास होणार नाही. जरी आपण माणूस आहो, आपल्याला माहीत नाही, आपण फक्त वर्तमानात जगतो, आपला भूतकाळाचं गेलं आहे, पण आपल्याला असं वाटतं की मनासाठी ही गोष्ट योग्य आहे, पण स्वामींना आपला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सगळा काही समजत असतो आणि स्वामी त्यानुसारच आपल्या इच्छा पूर्ण करत असतात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होताना जर अडचणी येत असतील तर तुमचे कर्म आडवे येत असतात. कारण की बघा, आपण आपली इच्छा पूर्ण होताना आपले काही कर्म असतात, कळत न कळत आपल्याकडनं घडलेल्या काही चुका असतात, कोणास तरी मन दुखवलेलं असतं, कोणास तरी बघा, आपले कर्म चांगले ठेवणं म्हणजे कोणाचंही मन दुखवू नका. कोणालाही तुमच्या मनात कोणाबद्दलही कितीही तुम्हाला राग असेल तरी पण त्या व्यक्तीचं मन दुखवू नका. जेणेकरून बघा, जेव्हा आपण कोणालाही वाईट साईड बोलतो, त्या व्यक्तीचं मन दुखवतो, तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा आपल्याला शाप देत असतो. ती व्यक्ती काहीच नाही करत, पण त्या व्यक्तीचा आत्मा आपल्याला शाप देत असतो. लक्षात घ्या. म्हणून कधीही कोणाचं मन दुखवू नका, कधीही कोणाबद्दल वाईट बोलूसुद्धा नका. जर एखाद्या व्यक्तीचं खूप चांगलं झालं तर याचं एवढं कसं चांगलं झालं हा विचार न करता त्याच्या आनंदात सहभागी व्हा, त्याच्या आनंदात आनंद माना, तेव्हा कुठेतरी तुमचं चांगलं होत असतं. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या आनंदात सहभागी होता, जेव्हा त्याचं कुठेतरी तुम्ही चांगलं बघता. स्वामींना तुम्ही कधी प्रार्थना अशी केलेली आहे का कोणाबद्दल? आपल्यासाठी तर आपण रोज स्वामींना प्रार्थना करतो, पण कोणत्या अशा व्यक्तीबद्दल तुमच्या शेजारी पाजारी, नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही स्वामींना जेव्हा प्रार्थना करता ना की स्वामी, एक वेळेस मला जर ती गोष्ट नाही भेटली तरी चालेल, पण त्या समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट मिळू दे, कारण त्याच्यासाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो, आपण अशी प्रार्थना का करतो की आपलं मन तेवढं स्वच्छ आहे, आपलं मन तेवढं पवित्र आहे. आणि स्वामींना असेच भक्त आवडतात की ज्यांचं मन स्वच्छ आहे,
ज्यांच्या मनात कोणताही कपट नाही, ज्यांच्या मनात कोणतीही स्वार्थाची भावना नाही, असेच भक्त स्वामींना आवडत असतात आणि हीच असते खरी स्वामी भक्ती, लक्षात घ्या. म्हणून स्वामी अशाच भक्तांना अनुभव देतात. तुम्ही जर स्वामी सेवेत आला आहात, तुम्ही स्वामी सेवा करत आहात ना, तर तुम्हाला हाच एक नियम आहे जो पाळायचा आहे. हीच गोष्ट तुम्हाला आत्मसात करायची आहे की तुम्हाला तुमचे कर्म चांगले ठेवायचे आहे. बघा, निसर्गाचा नियम आहे, जेव्हा आपण दुसऱ्याचं चांगलं बघतो, जेव्हा आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो ना, तेव्हा आपलं देव चांगलं करत असतो. तेव्हा देव आपल्यासाठी काहीतरी खास योजना आखत असतो. जेव्हा आपण दुसऱ्याचा चांगला विचार करतो, दुसऱ्याचं चांगलं व्हावं, आपण अशी प्रार्थना जेव्हा करतो, तेव्हा साक्षात आपले महाराज आपलं चांगलं करत असतात, आपली दखल घेत असतात. म्हणून लक्षात घ्या, हा नियम तुम्हाला पाळायचा आहे की आपले कर्म इतके स्वच्छ ठेवायचे की भले तुम्ही तासनतास बसून सेवा नका करू, पण तुमच्यासाठी जर एखादी गोष्ट चांगली असेल आणि तुमच्यासाठी जर तुमची जर इच्छा असेल आणि तुमच्यासाठी जर ती गोष्ट चांगली असेल, तर स्वामी ती तुम्हाला लगेच देतात, जर तुमचे कर्म स्वच्छ असतील तर. पण तुमचे कर्म जर वाईट असतील, मग तुम्ही स्वामींसमोर बसून कितीही सेवा करा, तरीही स्वामी तुम्हाला ती गोष्ट कधीच देणार नाहीत. म्हणून आपले कर्मच एवढे स्वच्छ ठेवायचे की स्वामींना ती गोष्ट आपल्याला द्यावीच लागेल. आणि बघा, स्वामी पण बघतात की ती गोष्ट खरंच आपल्यासाठी चांगली आहे की नाही, तरच स्वामी आपल्याला देतात, नाही तर नाही देत, कारण की त्यांना आपली काळजी असते. म्हणून तर हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे. जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत आलेला आहात किंवा येणार असाल, तर तुम्हाला ही गोष्ट आत्मसात करायची आहे की स्वामींची सेवा किती करतो यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण स्वामींची सेवा किती मनापासून करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वामींशी एक काहीतरी नातं तयार करा. स्वामींना हृदयापासून हाक मारा, स्वामींची हृदयापासून भक्ती करा. स्वामींना तुमच्या मनामध्ये स्थान द्या की एक दिवस जरी सेवा नाही घडली किंवा तुम्हाला वेळोवेळी स्वामी दिसले पाहिजे, की तुमचं आज चांगलं झालं ना, तर तुमच्या तोंडामध्ये आपसुकच आलं पाहिजे की नाही, माझं आज जे काही चांगलं आहे ना, ते फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे. तेव्हा तुम्हाला लगेच तुमच्या तोंडामध्ये हे आलं पाहिजे. तेव्हा असते स्वामींबद्दल खरं प्रेम, स्वामींची खरी भक्ती त्याला म्हणतात. की नाही, स्वामी कृपा आहे म्हणून माझं हे चांगलं झालेलं आहे, याला म्हणतात स्वामींची खरी भक्ती. आणि स्वामींना वेळोवेळी आठवणं, स्वामींची बघा, आपल्या मनात जर एखाद्या व्यक्तीबद्दल खूप प्रेम असेल, तेव्हा आपण त्या व्यक्तीला कधीच विसरत नाही. तसंच स्वामींबद्दल प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, त्यामुळे आपण स्वामींना कधीही विसरत नाही. एवढं प्रेम करायचं स्वामींवर, एवढा विश्वास ठेवायचा स्वामींच्या योजनांवर की बघा, जेव्हा आपण अतूट असा विश्वास स्वामींवर ठेवतो, अतूट प्रेम करतो स्वामींवर, आपण प्रेम करणारे कोण आहोत, शेवटी त्यांनीच आपल्याला परवानगी दिलेली आहे त्यांची सेवा करण्याची. जेव्हा आपण स्वामींवर एवढा विश्वास ठेवतो ना, लक्षात घ्या, तुम्हाला एवढं स्वामी भरभरून देतात की तुम्हाला काही मागायची गरज पडत नाही. तुमच्या मनात जरी एखादा विचार आला ना की मला हे गोष्ट मिळायला पाहिजे किंवा मला ही गोष्ट पाहिजे आहे, तेव्हा क्षणात स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत असतात. तुमचे जर कर्म चांगले असतील आणि तुमच्या मनामध्ये कोणताही कपट नसेल, तुमच्या मनामध्ये स्वामींबद्दल प्रेम असेल, विश्वास असेल, तेव्हा क्षणात स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करत असतात. कारण की स्वामी ब्रह्मांड नायक आहे. स्वामींना आपल्या इच्छा पूर्ण करणं हे काही स्वामींसाठी अवघड गोष्ट नाही आहे. पण आपलं कर्मसुद्धा तेवढंच स्वच्छ पाहिजे की स्वामींनी आपल्याला ती गोष्ट द्यावी. म्हणून तुम्हाला हा एक नियम पाळायचा आहे. आणि बघा, जरी तुम्ही मांसाहार करत असाल तरी पण लक्षात घ्या, मांसाहार ही गोष्ट तुम्हाला स्वामी सेवेत येण्यासाठी अडवू शकत नाही. तुम्ही कितीही मांसाहार करत असाल, पण स्वामी सेवेत तुम्ही एकदा येऊन बघा, तुमचा मांसाहार सोडायचा की नाही हे स्वामी ठरवतील. असे बरेच भक्त आहेत की जे कट्टर खाणारे होते, पण ते स्वामी सेवेत आल्यावर त्यांना मांसाहार करण्याची इच्छा पण राहिलेली नाही. कारण की स्वामी सेवेत आल्यावर मांसाहार सोडावा लागत नाही, तर तो आपोआप सुटतो. महाराज ते आपोआप सोडून घेतात. म्हणून पण जर तुम्ही मांसाहार करत आहात आणि तुम्हाला जर वाटत आहे मी मांसाहार करते मग मी स्वामी सेवेत येणारच नाही, तर ही चुकी करू नका. तुम्ही स्वामी सेवा तर करायला सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला जेव्हा स्वामी नामाची गोडी लागेल ना, तेव्हा तुमचा मांसाहारसुद्धा आपोआप सुटेल. स्वामी ते सोडवून घेतील. तुम्हाला ह्याच ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत. आणि नियमांना घाबरून अजिबात स्वामी सेवा सोडू नका किंवा स्वामी सेवेत येणं टाळू नका. नियमांना घाबरून अजिबात अशा गोष्टी करू नका, कारण ही तुम्ही सगळ्यात मोठी चूक करत आहात. जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येतात ना, जेव्हा तुम्ही स्वामींना सर्वस्व मानता,
तेव्हा तुम्हाला समजतं की नियमांपेक्षा जास्त महत्त्वाचं स्वामींची भक्ती आहे. स्वामींवरचा अतूट विश्वास हा जास्त महत्त्वाचा आहे. स्वामींची सेवा जास्त महत्त्वाची आहे. लक्षात घ्या. तर हीच एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि तुम्हाला सगळ्यांना अनुभव यावा स्वामी सेवेचा. तुमच्या मनात सुद्धा स्वामींबद्दल अशीच निस्सीम भक्ती असू द्या, असाच अतूट विश्वास असू द्या आणि तुमच्यासुद्धा सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत, हेच मी माझ्याकडून प्रार्थना करते. तर आजची ही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झायली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.